हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजणी? सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. मागचा व्हिडिओ पाहायला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक केल्याबद्दल, कमेंट केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. म्हणून आले आदित्यला शाळेतून, हातपाय वगैरे धुतले आणि तयार झाले. खरं तर सकाळपासूनच ब्लॉग शूटिंग करायचं चाललं होतं, पण थोडासा अर्जंट ब्लाऊज आला होता. वर्कचा ब्लाऊज होता आणि त्याचंच काम मी करत होते. आणि वर्कचा ब्लाऊज असलं की खूप वेळ लागतो. शिवाय कालचेही काही पेंडिंग होते, तेही काम पूर्ण केलं. आणि वर्कचा ब्लाऊजसुद्धा शिलाई करून पूर्ण रेडी आहे, फक्त नॉड लावायची राहिली. आणि दुपारी अचानक मशीनचं थोडंसं काम निघालं. थोडंसं सामान आणायचं होतं. मशीनचे काही पार्ट खराब झाले, धागासारखा तुटत होता, म्हणून मी मग मार्केटमध्ये गेले. आणि मग त्यामध्येही 1-1.5 तास गेला. तिथून आल्यानंतर मग मी सर्वात आधी मशीनचे पार्ट जोडून घेतले. काढतानाचे क्लिप मी शेअर केलेले आहे, तो शेअर करीन. पण जोडताना घाईघाईमध्ये मी तो पार्ट जोडून घेतला आणि शूटिंग करायचं राहून गेलं. त्यानंतर मग ब्लाऊज कंप्लीट केला. मग पुन्हा ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर आपला व्हिडिओ अपलोड केला संगीता क्रिएशन्स 14-19 वरचा. आणि मग आदित्यला घ्यायला गेले, त्याला घेऊन आले, फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला. आणि आता थोडंसं म्हटलं बसावं. तर चला, आता बसून तर चालणार नाही, करायला लागेल कामाला सुरुवात. थोडंसं आहे ब्लाऊजचं दोरी लावायची, एक छोटंसं लटकन बनवायचं आहे. मग स्वयंपाकाचा टाईमच होईल. तोपर्यंत ते लटकन बनवून ब्लाऊजला हूक वगैरे बनवून ते कंप्लीट करून बाजूला ठेवते, म्हणजे संध्याकाळी येऊन कस्टमर ते घेऊन जाईल. चला, बाहेर आले होते, जास्त गजबज आमची नेहमीची. मला बॅक कॅमेऱ्याने दाखवलं. एवढी गर्दी असते नेहमी रस्त्याला की विचारूच नका. बघा, कंटिन्यू रस्ता फुल असतो, त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करायला जरी बसलं तरी गाड्यांचा आवाज येतच असेल. तर या पद्धतीने सारखं रेग्युलर, कधी कधी तर इथंपर्यंत गाड्यांची लाईन लागलेली असते. मी इथे आता हे 3 साड्यांचे फॉल धुवून ठेवलेले आहे, एकाच कस्टमरच्या आहेत. त्यांना नंतर सुकले की प्रेस करून मग मी ते साड्याला लावणार आहे. हे आपलं छोटंसं गाठण. आता झाडांकडेही बराच दिवस झाले लक्ष द्यायला जमलं नाही. थोडंसं खत वगैरे करणार आहे मी, ते शेअर करीन तुमच्यासोबत. तर पहा, आता मशीनवर असा पसारा पडला आहे. तर मैत्रिणींनो, जसं की मी तुम्हाला बोलले, दुपारी आपलं मशीनचं अचानक काम निघालं. तर हे जे प्लेट होती ही पूर्ण खराब झालेली होती. हे जे खाली जे गोल होल दिसतंय, इथे ना सुई आरपार होत असते. आणि इथे सुई तुटल्यामुळे काय झालं होतं, 2-3 वेळा सुई तुटली होती ब्लाऊज शिवताना, तर ते खाचे पडले होते, म्हणून दोरासारखा तुटायचा. म्हणून मी ही प्लेट चेंज केली. आणि त्याचसोबत मला हा वर्कचा ब्लाऊज पण शिवायचा होता. आणि नेमकं मला माझं सिंगल फूट सापडत नव्हतं. आणि वर्कचा ब्लाऊज शिवायचा असलं की सिंगल फूट वापरावंच लागतं. त्यासाठी मग हा जो हुक असतो, हे जे नट आहे हे ओपन करून घ्यायचं. आणि मग तुम्ही इथं सिंगल फूट किंवा डबल फूट लावू शकता. आता मी डबल फूट लावला आहे. सुरुवातीला हे जे गळा वगैरे स्टिच करताना मी सिंगल फूट वापरला होता. तर हा या पद्धतीने सिंगल फूट येतो. तर हा काढायचा आणि हा इथे बसवायचा आणि मग गळ्याचं स्टिच करून घ्यायचं. तर हा फूट पण मला सापडत नव्हता. शिवाय बाकीचंही सामान आणायचं होतं, म्हणजे अस्तर, फॉल, ते सर्व मी घेऊन आले. आता फॉल तर तुम्हाला दाखवलं की धुवून वाळायला घातले. आणि हे जे अस्तर होते, हे अस्तर आणलेत मी. आणि त्यानंतर हे आणलं बघा, नॉडचं बंडल, जे मला लावायचं होतं. हे काही धागे मॅचिंग नव्हते, म्हणजे आहे खरं तर 2 बॉक्स आहेत माझ्याकडे, पण बऱ्याच वेळा शॉर्ट होतं. शक्यतो हे जे कलर आहे ना, नेव्ही, पिंक आणि मरून वगैरे कलर असतात ना, ते जास्त संपतात. म्हणून मग एक्स्ट्राचे आणून ठेवले होते शिल्लक, तरी म्हटलं राहू द्यावं. आणि हे जे आहे, हे मी कापड आणलेलं आहे. याची मला सलवार पॅन्ट शिवायची आहे, ती कशी स्टिच करायची याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करील. तर हे जे कापड, हे 2-3 अस्तर, हे दोरे आणि नॉड मग दुपारी घेऊन आले, हे मशीनच्या सामानासोबत. म्हणजे असं अचानक मध्ये काम निघालं की जावंच लागतं, करावंच लागतं. आणि त्यामध्ये खूप सारा वेळ जातो. शिलाई काम करणं पण सोपी गोष्ट नाही आहे. एका दोऱ्यासाठी पूर्ण फिरावं लागतं. जर मॅचिंग नाही भेटलं तर 2-3 काय 4-5 दुकानंसुद्धा पाहावे लागतात. कधी कधी फॉल, दोऱ्यांचं एवढं काही नाही, भेटतात कधी कधी, पण फॉल आणि अस्तर आजकाल तर इंग्लिश कलर जास्त आलेत, म्हणजे फेंट कलर असतात ते. आणि त्यामध्ये फॉल अस्तर
खूप खूप म्हणजे खूप शोधून शोधून आणावे लागतात. कधी कधी 3-4 दुकानंसुद्धा फिरावे लागतात, तरीसुद्धा मॅचिंग भेटत नाही. तर अशा पद्धतीने असतं की खूप वन करावी लागते या अस्तरा फॉलसाठी. आता ते फॉल जे आहेत ते मी आणले, ते मला सर्व एकाच दुकानात भेटलं, तरीसुद्धा मला नॉडचा बंडल आणि दोरे घ्यायला तर दुसऱ्या दुकानात जावंच लागलं होतं. अशा पद्धतीने दिवसभराचं काम असतं. आणि हा जो ब्लाऊज आहे, खरं तर या ब्लाऊजने माझा खूप सारा वेळ गेला, कारण ब्लाऊजचं कापड थोडंसं कमी होतं. आणि हा जो गळा आहे फ्रंटचा, हा फ्रंटचा गळा पहा, तर इथे ना खालच्या बाजूला कापड कमी होतं इथे. आता हे प्रिन्सेस कट ब्लाऊज होता त्यांचा, आणि इथे पहा कापड थोडंसं कमी पडायला होतं. इथे मी कसं तरी ॲडजस्ट केलं, पण तरीसुद्धा एका बाजूने मला थोडंसं जॉईंट द्यावाच लागलं. हे पहा, मग इथे मी थोडंसं जॉईंट देऊन घेतलं. एवढं दिसतही नसेल, पण तरी मी इथे ग्लूने चिटकवलं आहे. आणि वरून शिलाई आहे, आणि हे पुढच्या बाजूने आहे, त्यामुळे हे झाकलंच जाणार आहे पदराच्या आडं. आणि ब्लाऊज एकदम प्रॉपर झालेला आहे पहा. तरी पहा, या पद्धतीने या ब्लाऊजला लटकन पण लावून घेतलं आहे. स्लीव्सचे लटकन आहेत हे. आता इथे पहा, हे निघलं आहे, तर हा दोरा आहे, आता हा बांधून घ्यावा लागेल. मग म्हणजे खूप बारीक सारी गोष्टी असतात. शिलाई काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. कधी कधी तर पूर्ण ब्लाऊजमध्ये अख्खा दिवस जातो, आणि त्यातही कस्टमरला पैसे देण्याची वेळ आली की मग एवढं कसं तेवढं कसं. आता हाच ब्लाऊज आहे, समजा आता या नाही म्हणणार, पण समजा काही जणींचं असं म्हणणं असतं की हा ब्लाऊज आहे आणि याला तर पहिलंच वर्क होतं, तुम्ही फक्त शिवणकाम केलं आहे, ह्याला काय तुम्ही डिझाईन वगैरे बनवली नाही, तरी तुम्ही एक्स्ट्रा पैसे कशाचे घेतात. खरं तर हे शिवताना ना खूप ॲडजस्टमेंट करावी लागते, गळे कमी करावे लागतात. मधला जो गळा असतो तिथे ॲडजस्टमेंट करावी लागते, कारण तो गळा मोठा साईजचा असतो, तिथे कमी करावं लागतं. पुन्हा डिझाईन प्रॉपर मधोमध बसली पाहिजे. म्हणजे ही स्लीवची जी डिझाईन आहे पहा, आता ही स्लीवची डिझाईन प्रॉपर ते शोल्डर जॉईंट आहे बरोबर तिथेच आली पाहिजे, तरच तो ब्लाऊज व्यवस्थित दिसणार. जर थोडंसंही इकडे तिकडे झालं तर मग कस्टमर शेवटी आपल्यालाच ओरडते की बाबा तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित शिवला नाही. आणि हे करणं म्हणजे खूप टास्क असतं मोठं. शिवाय हे जे गळे असतात हेही प्रॉपर बसले पाहिजेत. हे पहा, हे या पद्धतीने प्रॉपर बसले पाहिजेत. म्हणजे सर्वच व्यवस्थित आलं पाहिजे, फिनिशिंग छान आली पाहिजे. म्हणजे खूप सारा वेळ जातो या गोष्टीमध्ये. तर असू द्यात, आता शेवटी आपलं हे कामच आहे. तर चला, आता मी ह्या ब्लाऊजचं राहिलेलं काम करून घेते. मला एक शूटिंग पण करायची आहे. याच ब्लाऊजचं जे लटकन आहे ते बनवायचं आहे, त्याची शूटिंग मी अगोदर करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. चला, तर कमेंटमध्ये सांगा ही ब्लाऊज तुम्हाला कसं वाटतंय आणि मी कसं शिवलंय तेही नक्की सांगा. मला तर हे ना मोराची डिझाईनच खूप आवडली बघा ब्लाऊजवरती. अगदी छान डिझाईन आहे मोराची, खूप सुंदर आहे. आणि हीच डिझाईन जर इथे असती गळ्याला, आता हा प्रॉपर गळा दिलाय म्हणजे मी माझं सांगते, हे जर गळ्यावरती डिझाईन असती, इथे खाली जो प्लेन भाग दिसतोय ना इथे जर खाली असती ना, तर अगदी छान अजून ब्लाऊजला लुक आला असता. पण ठीक आहे, चला. तर आता मी घेते शूटिंग करून जे लटकन बनवायचे त्याची, कारण त्याचा व्हिडिओ मला दुसऱ्या चॅनलवर अपलोड करायचा आहे. तर पहा, मी तुम्हाला जसं बोलले की दुपारी मशीनचा अचानक पार्ट खराब झाल्यामुळे मला बाहेर जावं लागलं. तर हे मी चालले होते आता त्या दुकानामध्ये, ज्या दुकानामध्ये मशीनचे पार्ट भेटतात. फॉल अस्तर मॅचिंग सेंटर आणि त्याच दुकानामध्ये मॅचिंग सेंटर आणि मशीनचे सर्व पार्ट वगैरे भेटतात. खूप मोठं दुकान आहे हे चाकणमधलं. तर पहा, या पद्धतीने हे बाजूला मॅचिंग सेंटर आहे आणि इकडं मशीनचं दुकान आहे. तर हे आतमध्ये खूप मोठं आहे, बाहेरून छोटं वाटत असेल. आणि इकडच्या बाजूला मशीन रिपेरिंग वगैरे करूनही भेटतात आणि नवीनसुद्धा भेटतात. आणि इकडच्या बाजूला मात्र फॉल, अस्तर, दोरे, मशीनचं जे काही सामान असेल ते सर्व इकडं मिळतं. तर पहा, इथं खूप सारे अस्तर आहेत जे आपण ताग्यामधले फुल बंडल घेतो ते या पद्धतीने साईडला लावलेले आहेत. आणि आता मला आधी फॉल घ्यायचे आहेत, मला मॅचिंग फॉल हवे होते, म्हणून मी इथं फॉलच्या काउंटरला आले. तर हे फॉल मी आता चूज करून घेते. 2-3 फॉल घ्यायचे होते मला मॅचिंग. त्यानंतर फॉल घेऊन झाल्यानंतर
नॉडचा बंडल आणि 1-2 मीटर अस्तर घ्यायचं होतं, तर तेही मी घेतलं. आणि त्यानंतर मशीनचे जे काही पार्ट होते तेही घेतले. तर पहा, हे 2-3 फॉल मला घ्यायचे होते. हे पहा, इथं खूप सारे नॉड, लटकन, बंडल सर्व भेटतात. आता इकडं आले होते मी या काउंटरला. या काउंटरला असतात जे आपले सिल्कचे अस्तर, कॉटन किंवा नेट, सर्व अस्तर असे बंडल लावलेले असतात. इथे मला बटर क्रॅपमधलं जे कापड होतं ते घ्यायचं होतं, तर ते मी इथे 2 मीटर कापड घेतलं. त्यानंतर आले पुढच्या काउंटरला जिथं मशीनचे पार्ट भेटतात. हे कापड मी घेतलं 2 मीटर. त्यानंतर नॉडचा बंडल घेतला. हे इथं खूप साऱ्या लेस वगैरेही असतात आणि शिवाय विणकाम करणारे जे असतात त्यांचंही बाजूला सेक्शन आहे. हे 2 मशीनचे पार्ट घेतले, एक सिंगल पायटा आणि ही प्लेट. आणि ही सिंगल प्लेट मला इकडच्या बाजूला भेटली. हे जे आहेत ते मशीनची सर्व कामं रिपेअर करून देतात आणि खरंच यांचं सर्विस खूप छान आहे. खूप पटकन करून देतात आणि कामही छान करतात. तर सर्व सामान घेऊन मग नंतर मी आले घरी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, आजचा व्हिडिओ पाहायला असेल तर मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि हो मैत्रिणींनो, माझा चॅनल हा नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि जर माझ्याकडून काही चुका होत असतील तर कमेंट करून अवश्य सांगू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. तुला काय घ्यायचं एवढी? माझं मी बघन ना. अशा चोंबडेपणा नाही करायचा मध्ये मला.